नावाची चर्चा केली आणि एका नावावर एक वाक्यता केली. त्याची होती एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे गुन्हेगार आहेत आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत, त्या गुन्हेगारांना तुम्ही लोकांनी मदत करावी. का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरे नाही केली. मी त्यांना सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वत्र तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचा एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या ज्या एजन्सीज असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा.